प्रत्येक विभागानं नक्की महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलंय, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली किती विकास कामं केलीत, ही देखील जनतेपर्यंत आपल्यामार्फत पोचावी यासाठी आजपासून जो पहिला विभाग आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे असलेला परिवहन विभाग आहे। त्याच्यामध्ये एसटी महामंडळ येतं आणि एसटी महामंडळाची परिस्थिती आपल्याला गेले कित्येक वर्ष माहिती आहे। म्हणजे मी सांगण्यापेक्षा आपल्याला देखील माहिती आहे की एसटी महामंडळ म्हटलं की तोट्यात चालणारं एक महामंडळ आणि ते कधीही नफ्यामध्ये न येणारं असं महामंडळ, अशी त्याची खासियत आहे। पण घरात न बसता जर फील्डवर उतरून मुख्यमंत्र्यांनी काम केलं किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी काम केलं तर एखाद्या खात्यामध्ये, एखाद्या महामंडळामध्ये कशा पद्धतीनं चमत्कार होतो हे वर्षभरामध्ये आपल्याला बघायला मिळालं असेल। आणि त्याची थोडी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो की हे जे महामंडळ आहे हे स्वतंत्ररित्या चालतं। महाराष्ट्र शासन काही वेळी त्याला आर्थिक मदत करतं, परंतु 2-4 वर्षामध्ये मागच्या कोविड असेल किंवा त्याच्या अगोदर असेल, व्यवस्थितरित्या एसटीकडे लक्ष न दिल्यामुळे एसटी ही तोट्यामध्ये होती। देशामधली 6 राज्यच फक्त एसटी महामंडळ जी आहेत 6 राज्यांची ही फायद्यामध्ये आलेली आहेत, बाकी सगळी तोट्यामध्ये आहेत। परंतु सक्षम आणि सकारात्मक काम करणारे जर राज्यकर्ते असले तर कशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा कायापालट होत असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एसटी महामंडळ आहे। मला काय हे सांगायला नको की एसटी महामंडळाचं अध्यक्ष कोण असतं, एसटी महामंडळ कसं चालतं, परंतु एसटी महामंडळाची 2-3 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे की ते तर तोट्यात तर होतंच, परंतु कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी देखील एसटी महामंडळामध्ये पैसे नव्हते। आणि अशा परिस्थितीतनं एसटी महामंडळाला सावरणं ही फार मोठी कसरत होती आणि त्या कसरतीमध्ये मला असं वाटतं की शिंदे फडणवीस सरकार, पवार सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेलं आहे। आर्थिक परिस्थितीमध्ये मगाशी जसं मी सांगितलं की ज्यावेळी एसटी महामंडळाकडे पगाराला पैसे नसायचे, हे शासनानं देखील पगार द्यावा अशी पद्धतीची भूमिका शासन घ्यायचं। आणि आपल्याला हे देखील आठवत असेल की पूर्वीच्या सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री असताना 300 कोटी रुपये हे शासनाकडनं एसटी महामंडळाला द्यायचे, अशा पद्धतीचा देखील निर्णय झाला होता। परंतु त्याची अंमलबजावणी ही शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर झालं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कोविडमध्ये किती आपण तोट्यामध्ये होतो, त्याच्या अगोदर किती तोट्यामध्ये होतो, ह्याचे जर आकडे आपण बघितले तर हजारो कोटी रुपये एसटी महामंडळ हे तोट्यामध्ये होतं। पण त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कसा मार्ग काढला ते मला या ठिकाणी सांगायचं। आणि विशेषतः टीका करण्यापेक्षा एखादा सकारात्मक मार्ग काढल्यानंतर ती संस्था कशी पुन्हा एकदा स्टेबल होते याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे। आपल्याला आठवत असेल की पहिला निर्णय जो एकनाथ शिंदे साहेबांनी एसटी महामंडळामध्ये घेतला तो म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेले जे सगळे ज्येष्ठ लोक आहेत यांना एसटी प्रवास मोफत केला। आता ह्याच्यामध्ये 2 आहेत भाग। ह्याच्यामध्ये एक भावनिक देखील हा निर्णय घेतलेला आहे, कारण मी ज्या भागातनं येतो, कोकणातनं येतो, त्यातली अनेक लोक चाकरमानी म्हणून मुंबईला कामाला आहेत आणि 75 वर्षाच्या वरचे त्यांचे जर आई वडील असतील आणि राजापूर असेल, कणकवली असेल, रत्नागिरी असेल, इथून जर मुंबईला यायचं असेल त्यांना मुलांना भेटायला तर किमान 4 ते 4.5 हजार रुपये खर्च आहे आणि हे आपल्याला देखील माहिती आहे। परंतु असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की यांच्या प्रवासाचे सगळे पैसे माफ करायचे। आणि त्याच्यात भावनिक मी का असं म्हटलं तर आज शिमग्याला आणि गणपतीला आमच्याकडे येणारा चाकरमानी हा 2 वेळा येतोच, पण आता 1 महिन्यातनं 2दा-3दा किंवा 3 महिन्यातनं 1दा-2दा आमचे हे 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मोफत प्रवास करत मुंबईला येतात, चाकरमान्यांना भेटतात आणि पुन्हा एकदा रत्नागिरी किंवा त्या कोकणामध्ये जातात। हे मी फक्त कोकणापुरतं मर्यादित आपल्याला सांगितलं, हे सगळ्याच राज्याच्या भागामधनं होतंय। आणि त्या निर्णयापोटी जे पैसे मिळाले एसटी महामंडळाला ते जवळजवळ सुमारे 100 कोटी रुपये शासनाकडनं 75 वर्षाच्या वरच्या लोकांना जो मोफत प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे मिळालेले आहेत। दुसरा जो ऐतिहासिक निर्णय झाला तो म्हणजे महिलांसाठी 50% तिकिटामध्ये सूट देण्यात आली, त्याच्यामुळे देखील जवळजवळ 180 कोटी रुपये हे शासनाकडनं एसटी महामंडळाला मिळाले। त्याच्यानंतर 50% सवलत आपल्याला माहिती आहे, 65 ते 75 मधल्याना 50% सवलत आहे।
त्याच्यासाठी देखील जवळजवळ 26 ते 27 कोटी रुपये हे एसटी महामंडळाला मिळाले. आणि याचा परिणाम काय झाला तर एसटी महामंडळामध्ये राज्यात एकूण 31 विभाग आहेत. या 31 विभागामधले 18 विभाग नाही 100 कोटी दरम्यान आहे. जो फरक आहे तो फरक शासन देतं. म्हणजे जेवढा प्रवास लोक करतात त्यातला जो कन्सेशनल रेट आहे जे पैसे आहेत ते मग रिएम्बर्स शासन करतं. मी कसं सांगतो तर एसटी महामंडळाचे जे राज्यातले 31 विभाग आहेत आज मला सांगताना आनंद होतो की 31च्या 31 विभाग हे नुकसानीत होते. त्याच्यातले 18 विभाग आता नफ्यामध्ये आलेले आहेत. आणि पुराव्यानिशी मी सांगतो बीड जिल्हा हा क्रमांक 1 वर आहे, परभणी जिल्हा क्रमांक 2 वर आहे आणि जळगाव हा 3 नंबरला आहे. बीडमध्ये जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा नफा यावर्षी बीडला झालेला आहे, परभणीला 3 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि जळगावला 2 कोटी 90 लाखाचा झालेला आहे. आणि याच्यामध्ये नुसता एसटी महामंडळाचे 18 विभाग हे नफ्यामध्ये आलेले नाहीत तर एसटी देखील आधुनिकतेकडे वळली पाहिजे म्हणून जवळजवळ 150 इलेक्ट्रिकल बसेस जिल्ह्यामध्ये मिनी बसेस म्हणजे त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती सातारा आणि रत्नागिरीची ही वेगळी असल्यामुळे तिथं 50-50 मिनी बसेस आणि सगळीकडे भाडेतत्वावर एसटी असेल किंवा नव्यानं एसटी असतील या घ्यायला एसटी महामंडळानं सुरुवात केली. म्हणजे नफ्यामध्ये आल्यानंतर फक्त नफा आम्हाला मिळतोय हे सांगून एसटी महामंडळ थांबलं नाही तर नव्या देखील चांगल्या आधुनिक गाड्या या नागरिकांना मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. आणि ह्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली तर एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार एसटीच महामंडळ भागवण्यासाठी सक्षम झालं. म्हणजे जे एसटी महामंडळ हजारो कोटींच्या तोट्यामध्ये चाललं होतं ते पुन्हा एकदा ऊर्जावस्थेमध्ये आणून जी काय खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांची नागरिकांची मागणी होती की प्रायव्हेटायझेशनला थारा द्यायचा नाही, मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं टाकलेले फार मोठं पाऊल आहे. आणि त्याच्यामुळे एसटी महामंडळ हे आता हळूहळू नफ्यामध्ये यायला लागले. नुसतं नफ्यामध्ये येऊन हे थांबणार नाही तर यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या देखील मान्य करण्यामध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारला यश आलं. 42% भत्ता असेल, त्याच्यानंतर 10,000 रुपयाचे 12,500 रुपये करणं असेल, या सगळ्या गोष्टीला न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. आणि नुसतंच परिवहन विभाग नाही, दुसरं एक सांगताना मला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे ज्यावेळी एमएसआरडीसीचे मंत्री होते त्यावेळी देखील 6 ते 7 हजार कोटीनं एमएसआरडीसी हे लॉसमध्ये होतं. आणि आज जर आपण बघितलं तर किमान 10 ते 12 हजार कोटी एमएसआरडीसी महामंडळ जे आहे हे नफ्यामध्ये आलेलं आहे. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा जे वाक्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही विकास करून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू, मला असं वाटतं की एसटी महामंडळ नफ्यात येणं आणि एमएसआरडीसी 10,000 कोटीनं नफ्यात जाणं याला कार्यक्षमता म्हणतात, याला जनतेमध्ये उतरून केलेलं काम म्हणतात. आणि म्हणून जे काही लोक टीका टिप्पणी करतात माननीय मुख्यमंत्र्यांवर आणि ज्यांचा उल्लेख आम्ही कॉमन मॅन म्हणून करतो त्या कॉमन मॅननं कॉमन मॅनसाठी केलेलं हे अतिशय भरीव काम आहे. मी फक्त 2 विभागाचं सांगितलं. पुढच्या आठवड्यामध्ये मी उद्योग विभागानं पूर्ण या वर्षामध्ये काय केलंय, कुठचे प्रकल्प गेले, कुठचे प्रकल्प आले, उद्योग विभागामध्ये नक्की काय चाललेलं आहे हे पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे. आणि म्हणून या विषयासाठी फक्त ही पत्रकार परिषद होती. त्याच्यामुळे आम्ही टीका टिप्पणीकडे लक्ष देत नाही. आम्ही ज्या सरकारमध्ये आहोत, आम्ही जे सरकार चालवतो ते जनतेच्या हितासाठी चालवतो. हे या 2 महामंडळांच्या नफ्यामध्ये येण्यानं महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की एसटी महामंडळ जे आहे ते नफ्यामध्ये आहे, मात्र एसटी मधल्या काही सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत. आज जवळपास एसटीचं जे ऑनलाईन तिकीट आहे किंवा जे तिकीट कंडक्टर त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास तास लोकांना वाट पाहावी लागते. त्या संदर्भात देखील नाही, काही मशीनवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं तांत्रिक अडचण येऊ शकते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तांत्रिक अडचणीला पर्याय नाही आहे. ती काही मॅन्युअली तयार केलेली अडचण नाही. म्हणजे कुठची तरी बस चाललेली आहे
आणि त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक निघालेत म्हणून शिंदेसाहेबांनी फोन केला आणि मशीन बंद पाडलं म्हणून सांगितलं, त्याचं तिकीट काढू नको म्हणून सांगितलं, असं काही ते होत नाही. मॅन्युअली काही गोष्टी असतील तर आपण जबाबदार धरू शकतो, पण इलेक्ट्रॉनिक आणि मशीन जर असतील तर त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. परंतु भविष्यामध्ये तो देखील तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी आम्ही कार्यरत राहू. साहेब, आगामी 17 किंवा 18 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा आहेत. काय सध्या आपण एसटी महामंडळावर सध्या चर्चा करतोय. आपण डायरेक्ट एसटीतनं मंत्रिमंडळात गेलो. आता मंत्रिमंडळाचा विस्तार करणं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे. ते योग्य वेळी कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत ते जाहीर करतील. पण मला असं वाटतं लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तुम्ही म्हणताय काही नवीन बसेस घेतल्या जाणार आणि काही आकडेवारी आहे की किती बसेस नवीन घेतल्या जाणार आहे? कारण मध्यंतरी काही व्हिडिओज व्हायरल झाले होते. अतिशय दुरावस्था आहे एसटीची आणि ठिकाणी विशेषतः गडचिरोली असेल किंवा दुर्गम भाग आहे तिथे खूपच दुरावस्था आहे. माझ्याकडे ती देखील आकडेवारी आहे. जुलै 2023 पर्यंत एसटीकडे 16,233 गाड्या आहेत आणि त्याच्यातल्या 10 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत. जवळजवळ 9,000 गाड्या आहेत आणि त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिकल बसेस, मी जसं सांगितलं की ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे, छोटे छोटे रस्ते आहेत, उदाहरणार्थ सातारा जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, याला आपण मिडी बसेस ज्या म्हणतो त्या देखील देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलेला आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल सगळीकडेच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन बसेस देखील आगारामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे नवीन एसटी, नवीन मिनी बसेस आणि इलेक्ट्रिकल व्हेकल मोठ्या प्रमाणामध्ये एसटीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इथून पुढे सगळे इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार आहे. ते आता भौगोलिक रचनेवर ठरवावं लागेल ना, कारण काही ठिकाणी त्याची लेंथ आणि विड्थ त्याच्यावर देखील एसट्या चालतात. त्याच्यामुळं पण प्रदूषण जर दूर करायचं असेल तर जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल बसेसच आता भविष्यामध्ये आणाव्या लागतील. एसटी कामगारांनी जे याच्या आधी देखील आंदोलन केलं होतं त्यांच्या मागण्या होत्या, त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही. त्या संदर्भात काही मी सांगितलं ना, एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये भत्त्याचा जो विषय होता तो सुमोटो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 38% केला आणि ज्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची मागणी आली त्यावेळी 42% केला. 10,000 रुपये जे अनुदान द्यायचं होतं ते 12,500 रुपये केलं. आणि हा देखील शिंदे साहेबांचा आणि सरकारचा प्रयत्न आहे की एसटी महामंडळाच्या लोकांचे जे पगार आहेत किंवा एसटी महामंडळांच्या लोकांच्या पगारातले जे फरक आहेत ते चांगल्या पद्धतीनं दूर करून महाराष्ट्र देशात पगाराच्या दृष्टीनं देखील एक नंबरला कसं राहील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, तसा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रयत्न सुरू आहे.